आशू, अगं सगळं ठेवलं ना? काही राहिलं तर नाही ना? नाही, काही नाही. मम्मी, अगं शुभंकर आणि के कुठे दिसत नाहीयेत ग. गेले वाटतं. हो ना, कुठेच दिसत नाहीयेत ते. आशू, तू एक काम कर ना, रूम मध्ये जा आणि बघ काही राहिलंय का ते. हो. फोटोग्राफर गेले तर नाही ना? दादा, फोटोग्राफरला पाहिलं का? ते नाही, त्यांच्या बरोबर होते ना. फोटोग्राफरला पाहिलं का? कुठे गेले? तुम्ही फोटोग्राफरला पाहिलं का? त्यांच्या बरोबर होते ना. ते कुठे गेले? ते फोटोग्राफरला पाहिलं का? दादा, फोटोग्राफरला पाहिलं का? फोटोग्राफर, तुम्ही मला न सांगता गेलात. खरंच गेलात का? मला वाटलं तुम्ही गेलात. तुम्हाला न सांगता जाईन असं वाटलं का? मग आता केव्हा भेटायचं? हा, आता केव्हा भेटायचं? तुम्ही म्हणाल तेव्हा. उद्याच? वचन दिले. ही मैत्री आता अशीच कायम राहील, घट्ट राहील. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात जर इतकी घट्ट मैत्री असेल तर ते फक्त मित्र नसतात. नक्कीच त्यांच्यामध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्तच असणार.
तू सांगतेस का आता लाटणं घेऊ मी हातात? आत्या, तुझ्या लाडक्या भाचीला ओळखलं नाहीस तू? तू हेच होय. सगळ्यात आधी ना तू मला पम्मी म्हण. PUMMMY. आता तर अख्खं जग मला पम्मी म्हणून ओळखायला लागले. पण तुझी गाडी ना अजून प्रमिलेवरच अडकली. अगं आता सवय लागली ना, मग काय करणार? अगं मग सवय लावून घे. आता माझे फॅन्स पण वाढलेत, हो की नाही झेंडू? हो हो, पम्मी दिना आता 4 लोक ओळखायला लागतील. झेंडू काय आहे ना, आधी मला सगळेच ओळखत होते, पण जी 4 लोक मला ओळखत नव्हते ना, तेही ओळखायला लागले. असं म्हणायचं हिला, हो की नाही झेंडू? हो ग बाई हो. आशू, कशी आहे ग तू? किती बारीक झालीस ना. नाही ग, खूप दिवसानंतर भेटते ना तुम्हाला, म्हणून तुला असं वाटतंय. पम्मी तू बस. ह्यांचं ना सिरियल सुरू झाली, आता कधी संपल त्याचं नेम नाही. नाहीतर ना तू ह्या दोघींना पण घेऊन जा तुझ्या सोबत तिथं काम करायला. तसे टीव्ही बघून बघून ना तेवढं काम करायला तर शिकल्याच असतील, आणि आशूला तर कसं करतात आता ते पण कळायला लागलंय. एवढं सोपं नाहीये. मग पम्मी दीदींना कितीतरी वर्षांनी डायलॉग मिळालेत. म्हणजे मनासारखे डायलॉग मिळालेत असं म्हणायचं होतं तिला. हो, मग आत्या, कसं वाटलं तुला माझं काम? अगं हो, ह्या टीव्हीवर आहे ना 2दा प्रयत्न केला मी बघायचा, पण तू आली ना की मुंगेच यायच्या ग टीव्हीला. दीदी तुम्ही किती गोड काम केलंय. OMG. अगं शेवटी ना शेजारी जाऊन टीव्ही बघितला मी, फक्त तुझ्यासाठी. हो का? मग कसं वाटलं तुला माझं काम? अगं किती तो रंग चेहऱ्याला, किती ते काय काय घातलेलं अंगावर. अगं करावं लागतं, ते सगळं जाऊ दे. काम कसं वाटलं ते सांग. नाही, तुझं काम चांगलंच झालं, पण राजनंदिनीचं काम एकदम भारी. आई, राजनंदिनी ताईने तुझ्यासाठी ना चिठ्ठी लिहिलीये. खरंच? हा, का गंमत करतीये? गंमत कशाला करू, थांब दाखवते. हे घे. तूच वाचून दाखव ना. बरं, वाचते. प्रिय आई, तुम्हाला तुमच्या राजनंदिनीकडून नमस्कार. तुम्ही दिलेले लाडू खाऊन मला अगदी माझ्या आईच्या हातच्या लाडूची आठवण झाली. तुमच्या अश्विनी सोबत काम करताना खूप आनंद वाटला. खूप मेहनती मुलगी आहे, आणि तितकाच मेहनती तिचा मित्र शुभंकर. दोघांची मैत्री खूप छान आहे. दोघांना एकत्र बघायला खूप छान वाटतं. दोघांची मैत्री कायम अशीच राहू दे. शुभंकर खूप चांगला मुलगा आहे. अश्विनीला तिच्या सगळ्या कामात खूप मदत करत होता, तिची काळजी घेत होता, अगदी आपल्या माणसाशी घेतात तशी. आईसाठी पत्र लिहिलंय का शिफारस पत्र आहे शुभंकरचं? असू दे ग, काय चुकीचं लिहिलंय तिनं? गुणाचा आहे शुभंकर. मग जावईच बनव ना आता त्याला. रुपाली, अगं तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? काय बोलतीस? गप बस ना जरा. तू वाच. शुभंकर कायम अश्विनी सोबत असेल तर काळजी करण्याची काही गरज नाही. अगं आशू, वाच वाच, पुढे वाच. मस्त लिहिलंय, वाच वाच. शुभंकर
काय झालंय? येते बाबा, खूप वेळ थांबावं लागलं असेल ना तुला? आणि इतका वेळ का थांबावं लागलंय असा प्रश्नही पडला असेल. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. म्हटलं इतक्या दिवसांनी आपला मुलगा घरी येतोय, त्याचं स्वागतही तसंच व्हायला पाहिजे ना. कविता, आरतीचं ताट घेऊन ये. हो आई. आई, कृष्णाकांचे काका कसे आहेत? बरे. तन्वीला भेटलास? हो आई. काय म्हणाले? होकार नाहीये. होकार नाही दिलाय तिने. नाही आई, काहीतरी गैरसमज होतोय. तेच माझा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणून तर मी तन्वीला म्हटलं की बाळ स्वतः येणारच आहे, तर तू स्वतःच त्याच्या समोर सगळं सांग. म्हणजे तन्वी, तू आत मला जे सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ते सगळं सांग. तुमचा हा मुलगा दिसतो तसा अजिबात नाहीये. हा, हजार लफडी आहे त्याची बाहेर. प्रकरण म्हणायचंय का तुला? काही म्हटलं तरी तेच ना. अहो, काही मुलींनी तर ह्याच्यामुळे सुसाईडचे प्रयत्न केलेत. हे असं होऊच शकत नाही. नाही, एक मिनिट, तिला बोलू दे ना पूर्ण. त्या दिवशी सुद्धा मला भेटायला आला तेव्हा त्याच्यासोबत एक मुलगी होती. शुभंकर बद्दल जे ऐकलंय ना ते भयंकर आहे. माझ्या मुलाचं इतकं कौतुक कुणी केलंय? त्या व्यक्तीचं नाव सांगू शकशील मला? कुणी का असे ना, ती बाई माझ्यासाठी देवच आहे. तिने वाचवलंय मला. त्या बाईनी जे तुला सांगितलंय ते सगळं खोट आहे. कविता, तू तुझ्या बहिणीला हो आई, मी समजावते तिला. जायला सांग. आई अहो पण नाही, आता तू तिला समजावशील, पण पुन्हा तिचे कान कोणी भरले तर? मला अशी हलक्या कानाची सून माझ्या घरात नकोय. तिला जायला सांग. मलाच यायचं नाहीये या घरात. तुम्ही घाला तुमच्या मुलाला पाठीशी, पण माझाच स्पष्ट शब्दात याला नकार आहे. नकार. माझा तुझ्यावर विश्वास आहे बाळ. ह्या विश्वासाचं लोणचं कसं घालायचं ना ते मला चांगलंच माहितीये. तन्वीनी जे ऐकलंय ते खोटं असेल, पण तिने जे बघितलंय ते खोटं नक्कीच नसणार. पुण्यात तुझ्याबरोबर कोण मुलगी होती? पम्मी दी, अगं एवढे पैसे? अगं तुझ्या कामाचे पैसे आहेत ते. एवढं काम केलंस ना तू म्हणून. हो ना, माझ्याकडनं थोडीशी मदतच झाली ना.
हो ग पोरी. कसं आहे ना, मला मदत करायला खूप आवडते. हा, OMG, फोटो काढायचा राहूनच गेला. पटकन फोटो काढ. हे तुमचं फोटो बिटोचं झालं ना की देवा पुढे पैसे ठेव. तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांसाठी गोडाचं काहीतरी खायला करते. हो हो, ये ये. एक मिनिट. अगं ओपन ओपन. आता पटकन आहे ना, अपलोड करून टाक. तुझ्यामुळे आज काहीतरी नवीन काम करण्याची हिंमत मिळाली आणि फोटोग्राफरची साथ मिळाली. आता फक्त एकच, फोटोग्राफरच्या घरी सगळं काही व्यवस्थित असू दे. ठीक आहे, हे सगळं तुला सांगायला जमत नसेल तर आपण ताबडतोब कृष्णकांतला बोलून घेऊया. पण आई अरे घे बोलवून त्याला. कारण जोपर्यंत कृष्णकांत येत नाही तोपर्यंत कुठलीही चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. फोन लावतोयस ना? हो, करतो. हा शुभंकर, बोल ना, काय झालं? के घरी येतोस का? नको आहे भो, आता बाई असतील घरात. अरे आईनंच बोलावलंय. बाईंनी कशाला बोलवलं? आपण जे काही केलं ते कळलंय का बाईंना? तू काहीच बोलत नाही याचा अर्थ मला घरी येऊन बाईंच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे. शुभंकर, तू एक काम कर, बाईंना सांग त्याची गाडी बंद पडली. त्याला सांग की तुझी गाडी सारखी बंद पडते, यायला उशीर होईल. रिक्षा करून आलास ना तर वेळेवर पोहोचशील. के त्यांना सांग ना त्याच्या पोटात दुखतंय. पण हे जरा खोटं वाटतंय ना. हा, त्यांना सांग त्याचा डोळा फडफडतोय. नाही राव, तरी पण यायला सांगतील त्या. के ऐक ना. हा, एक काम कर, तू त्यांना सांग केकेच्या हातापायाला मुंग्या आल्यात, तो गेला डॉक्टरकडे. के हे पण कारण सांगून झालेत राव. तू एक काम कर, तू बाईंना सांग. काय सांगायचं बाईंना? मी सांगत होतो की बाईंना सांग मी लगेच येतो. अगं बाबो, आता कसं करायचं? ह्या सगळ्यातनं फक्त एकच बाई आपल्याला बाहेर काढू शकते. पम्मीजी, पम्मीजी, आप कहाँ हो जी? ठीक आहे. OMG, नो, मी ना हे एवढं गोड खाऊ शकत नाही. मी ना डाएट वर आहे. हो की नाही झेंडू? हो का? मग ना हा शिरा पण तू झेंडूलाच देऊन टाक. मला ना या पोरीचं नाव खूपच आवडतं बाई. कसं आहे ना, झेंडू. हो ना. मी ना तुझ्यासाठी खारी देते, मग तू ना चहात बुडून खा. नको नको नको, एवढा प्रेमाने केलाच आहेस तू तर मी हेच खाते. पम्मी दीदी, के दादाचा फोन आहे. अगं उचल मग. आपण पोचलो की नाही ना हे विचारायला करत असेल. पण हे हा, उपर. हॅलो पम्मी मॅडम. अहो, शुभंकरच्या घरी काहीतरी घोळ झालाय. अहो, बाईंनी मला ताबडतोब भेटायला यायला बोलवलंय.
हॅलो के दादा. अश्विनी तू पम्मी मॅडम कडे फोन दे बरं आधी. काय झालंय के दादा? अगं तुला सगळं सांगतो पण तू आधी पम्मी मॅडम कडे फोन दे. हा हा पम्मी दी. हॅलो, हा केकू. मी पम्मी बोलते. PUMMMY. अहो मला वाचवावं. अहो तुमच्या नावात मी पाहिजे तर अजून 4 गेम घालतो पण मला वाचवा. का? काय झालंय? अहो पम्मी मॅडम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी केलं. शुभंकरला शूटिंगला घेऊन आलो पण मला बाईंनी बोलवलंय. मला तर माझ्या समोर हातात वेताची छडी घेऊन उभे असलेले बाई दिसतात. पम्मी मॅडम आता तुम्हीच काहीतरी करू शकता. मला वाटतं बाईंना सगळं कळलंय. कसं कळलंय तेच कळत नाहीये. तुम्ही ओळखता का शुभंकरला? भेटलायत का त्याला? शुभंकर आहे इथे? हे सगळं काही सांगणारी एकच व्यक्ती आहे. कविता.